हेलो दोस्तों, आपका स्वागत है अपना शहर में, जहां हम लेकर आते हैं आपके शहर की हर खबर, दिलचस्प मुद्दे। मैं हूं सैयद नकी हसन, अपना शहर प्रोग्राम के इस सफ़र की शुरुआत करते हैं शहर की कुछ खास खबरों के साथ। चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें और इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें। अपनी राय कमेंट ज़रूर करें और इस वीडियो को लाइक करना ना भूलें। भिवंडी तालुका के कटई ग्राम पंचायत की हद में रोड निर्माण के काम में भ्रष्टाचार का आरोप। भिवंडी तालुका के कटई ग्राम पंचायत की हद में कटई बाग से मूलचंद कंपाउंड होते हुए एक कंक्रीट के रोड का काम शुरू किया गया है। स्थानीय नागरिकों ने आरोप लगाया है कि यह काम एकदम निचले दर्जे का किया जा रहा है और इस रोड निर्माण के काम में भारी भ्रष्टाचार का आरोप भी लगाया है। कटई गांव के स्थानिकों ने आरोप लगाया है कि रोड के दोनों साइड पानी की निकासी के लिए कोई पाइप नहीं डाला गया और गटर निर्माण का काम भी नहीं किया गया है। रोड के काम के वक्त कोई जिम्मेदार व्यक्ति भी उपलब्ध नहीं रहता है। लोगों ने मांग की है कि प्रशासन इस मामले में जल्द से जल्द कार्रवाई करते हुए इस रोड निर्माण में हो रहे भ्रष्टाचार को रुकवाए। मी काटई ग्रामपंचायतचे सदस्य माझं कल्पना दिनकर पाटील आणि हे काम तसे चालू आहे ना, एक खोदकाम खाली आतुष्य दर्जाचं काम चालू आहे। याचं म्हणजे तुम्ही पाणी नाही कोणी केली, काहीच नाही, असं चौकशी नाही कोणी केली। आम्ही पत्र पाठवलो पण कोणीच नाही, म्हणजे बघायला नाही कोणी आला, काय नाही। एक पाऊस पडला तर ते धुवून जाईल असा रस्ता बनवले तर, आणि ते पाईप पण नाही टाकलं गटाराचं। मग ते गटाराचं पाईप नाही टाकलं तर कसं होईल ना, जिथे तिथं पाणी साचून राहिले। सदरील एक काम हे मूलचंद कंपाऊंड काटेई बाग येथे चालू आहे। काटेई बाग ते कांबे फुटब्रिज हे काम चालू आहे। इथे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। इथे कोणत्याही प्रकारचं खोदकाम वगैरे झालेलं नाही आहे। इथे 4 नंबर 2 नंबर टाकून काम करण्यात आलेलं आहे। गटरच्या दोन्ही साईडचे तुम्हाला कसं कळलं की ॲक्च्युली आम्ही इथे पाणी करायला ज्यावेळेला आलो, समजलं आम्हाला रस्त्याचं काम चालू आहे, त्यावेळेला आम्ही पाणी करायला आलो, तेव्हा आम्हाला कळलं की इथे कोणत्याही प्रकारचं खोदकाम झालेलं नाही आहे। त्यानुसार तिथे बघितलं तर आम्ही विचारणा केली तर उडीची उत्तर देण्यात आली आम्हाला। इंजिनियरची गोष्ट नाही केली आम्हाला ॲक्च्युली एस्टिमेटची कॉपीच मिळालेली नाही आहे। साईटवरती सुपरवायझर कोण आहे, ठेकेदार कोण आहे, इंजिनियर कोण आहे, आम्ही विचारणा केली असता आम्हाला उडीची उत्तर देण्यात आली। बरं, हे काम थांबवण्यात यावं म्हणून सदस्य कल्पना दिनकर पाटील यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। PWD भिवंडी विभाग ठाण्याला केलेला आहे, मुंबईला केलेला आहे, पण अजूनपर्यंत कोणतेही इंजिनियर समक्ष इथे पाणी करण्यासाठी आलेले नाही आहेत। तर या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी। कोणत्याही प्रकारचे बिल काढण्यात येऊ नये। ठेकेदार आणि इंजिनियर यांचं संगनमत असून हे काम चाललेलं आहे। आपण पाहू शकता ठिकठिकाणी गटरचं पाणी साचलेलं आहे, ट्रान्सफॉर्मर पाणी गेलेलं आहे। आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती, जिथे जिथे पाणी साचतोय त्या ठिकाणी तुम्ही पाईप टाका, जेणेकरून तो पाणी साचून रस्ता खचून जाण्याची शक्यता आहे। एवढा मोठा जर काम आहे, चांगल्या प्रकारे व्हायला हवं होतं, परंतु तिथे कोणत्याही प्रकारच्या आमच्या पत्राला दाद दिली जात नाहीये। किती दिवस झालं हे काम सुरू झालं? साधारणतः एक 20-25 दिवस झाले। आणि तुम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे। आम्ही 11/1 ला पत्रव्यवहार केलेला आहे। 11/1/2024 रोजी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। आम्ही त्या मंडळाच्या अधिकाऱ्यांना, आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही विचारणा केली असताना ते आम्ही पाणी करायला येणार आहोत, एस्टिमेटनुसार काम आहे अशी उत्तर देण्यात आलेली। परंतु 2-3 दिवस झाले अधिकारी इथे पाणी करायला येणार होते, आज येतो उद्या येतो, परंतु कोणतेही अधिकारी इथे पोहोचलेले नाही आहेत। जर स्थानिक सदस्यांना अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही, कारण 11/1/2024 रोजी जो पत्र केलेलं आहे आम्ही ठाण्याला पण केलेलं आहे, परंतु आम्ही जे इंजिनियर इथले आहे, साईट इंजिनियर आपले जाधव साहेब, ह्यांना फोनवरून आम्ही संवाद साधला, त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर आमची भेट झालेली नाही आहे। त्यांना आम्ही विचारणा केली की एस्टिमेटनुसार काम नाही आहे, हे काम थांबवण्यात यावं, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे काम थांबणार नाही, एस्टिमेटनुसारच काम चालू आहे। तर माझी एकच मागणी आहे की हे काम जे आहे अत्यंत निकृष्ट आहे, खोदकाम नाही, 4 नंबर खडी DLCचा दर्जा व्यवस्थित नाही, फायनल कॉन्क्रीटचा दर्जा व्यवस्थित नाही आहे।
जर आम्हाला पत्रच नाही मिळालं तर आम्हाला समजेल कसा आणि हा तुम्हाला काम ते कसं आहे. जे तुम्ही पत्रव्यवहार केला होता त्याचा तुम्हाला काय जबाब भेटला का? अजूनपर्यंत काही आम्हाला जबाब मिळालेला नाही आहे. वारंवार आम्ही विचारणा करण्यासाठी त्यांचे ऑफिसेस फोन करतोय, परंतु आम्हाला उड्याउडीची उत्तर द्यायचं कोणतीही त्याचं आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे. अच्छा. तर माझं एकच मागणं आहे, आम्ही स्थानिक नागरिक आहोत, ग्रामपंचायत काटेचे आहे. तर आमची एकच मागणी आहे की या कामामध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे ह्याची चौकशी करण्यात यावी आणि जे कोणी संबंधित अधिकारी जे याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आणि यापुढे कुठलंही काम असेल अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात यावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि प्रशासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की जे कामाचा दर्जा जो आहे त्यांनी सुधारण्यात यावा आणि पुढेही अधिकाऱ्यांचं सहकाऱ्यांचं सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभेल अशी आमची अपेक्षा आहे. कशा पद्धतीने पत्रव्यवहार केला होता तुम्ही? काय मी ज्यावेळी 11 तारखेला रोडची पाहणी करायला आलेलो त्यावेळी मी स्वतः बघितला, जो इथे पहिले डांबरी रस्ता होता त्याच्यावरती 4 नंबर खडी टाकली आणि 2 नंबरची खडी टाकली. त्याच्यानंतर नाही रोलर फिरवला काय नाही, त्याच्यावर डायरेक्ट या लोकांनी DLC टाकली आणि DLC पण मी मोजली त्यावेळेला, DLC 4 ते 3 इंचाचे आसपास होती मी मोजली तेव्हा. आणि नंतर मी विचारलं का इथे साईट इंजिनियर कोण आहे आणि ठेकेदार कोण आहे, तर ते हे लोकांनी सगळ्या असं सांगितलं का इकडे गेले तिकडे ते गेले, असा मला उत्तर मिळालं नाही या गोष्टीचा. तर मी चौकशी केली काय कोण कोण इन्वॉल्व आहे याच्यामध्ये, तर त्यांनी सांगितलं का तुला काय भेटणार नाही माहिती, तू रीतसर अर्ज कर, मग तुला भेटेल. तर मी काल रोजी 6 तारखेला माझा अर्ज दिला PWD भिवंडीला. आता ते मला सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो त्यांच्याकडून. म्हणून माझी फक्त प्रशासनाला एवढीच मागणी आहे का या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी आणि याच्यात ज्यांनी भ्रष्टाचार केले त्यांना कडक कारवाई होवी त्यांच्यावर, हीच माझी प्रशासनाला विनंती आहे. ठीक. शांतिनगर पुलिस की बड़ी कार्रवाई, गांजा तस्करी करने वाले आरोपियों को किया गया गिरफ्तार। भिवंडी शांतिनगर पुलिस स्टेशन की हद में पाइपलाइन रोड पोगांव चौकी के पास एक व्यक्ति गांजा बेचने के लिए आने वाला है। ऐसी गुप्त सूचना मिलने पर पुलिस ने जाल बिछाकर आरोपी को गांजे के साथ गिरफ्तार किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार आरोपी जैसे ही पाइपलाइन रोड पर आया, पुलिस ने उसकी तलाशी ली। तलाशी में आरोपी के पास से 1,61,000 रुपए कीमत का 8 किलो 50 ग्राम गांजा जब्त किया गया। कार्रवाई में आरोपी की बाइक और मोबाइल भी जब्त किया गया है, जिसकी कुल कीमत 2,31,000 रुपए है। इस कार्रवाई को पुलिस आयुक्त महेश पाटिल, पुलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी, सहायक पुलिस आयुक्त दीपक देशमुख, वरिष्ठ पुलिस अधीक्षक शंकर इलंदकर, शांतिनगर पुलिस स्टेशन के मार्गदर्शन में अंजाम दिया गया। आपके शहर का हर राज, हर कहानी, हर चुनौती, सब कुछ मिलेगा न्यूज़ 14 के इस खास कार्यक्रम अपना शहर में। सब्सक्राइब करें और फॉलो करें हमारे चैनल को, क्योंकि यहाँ हर कोने से आने वाला समाचार है खास। तो तैयार हो जाइए, क्योंकि शहर की बात होगी हमारे साथ, यानी अपने शहर के साथ। धन्यवाद।